नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बऱ्याचदा सगळ्यांचा हा प्रश्न येतो की उरलेला आपल्याकडे चपात्या राहिला की त्याचं करायचं काय. तर काही होणार नाही अशा प्रकारचा आपण आज नाश्ता बनवूया की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील. जास्त वेळ सुद्धा लागत नाहीये. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करायची. सगळ्यात अगोदर एखादा भांडं घ्यायचं आणि गाजर किसून घ्यायचा, शिमला मिरची आणि कांदा कापून घ्यायचा बारीक. आता मी या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठल्या भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता. आता हे सगळं आपण घालायचं. घातल्यानंतर काय करायचं, एखादा टोमॅटो असेल तर तोही कापून घालायचा. हवं असतं त्याला बिया काढल्या तरी चालेल. टोमॅटो घातल्यानंतर हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची. जर मुलं खात नसतील तर अगदी झणझणीत घाला, मस्त लागतं. त्याच्यानंतर घालायचं आपण थोडंसं लाल तिखट आणि घालणार आहोत मीठ. मीठ घालायचं आणि नंतर त्याला आणखीन चटपटीत व्हावं म्हणून आपण काय करायचं, त्याच्यासाठी घालायचं आपण आमचूर पावडर किंवा चाट मसाला. मी इथे घातलाय चाट मसाला, तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. नंतर घालायचा उकडलेला बटाटा घालायचा आणि बटाटाला एखादा आणखीन एक उकडून घ्यायचा. मी इथे 2 उकडून घेतले होते. जर गरज लागली तर आपण त्यात घालू शकतो. कधी कधी बाइंडिंग होत नसते म्हणून, पण एक याला पुरेसा आहे. आता हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित आपण मिक्स करायचं. जर तुम्हाला वेळ असेल तर 5 मिनिटं ठेवून द्या, कारण का भाज्याला जरा पाणी सुटतं. नंतर आपण त्यात काय टाकायचं, बेसन टाकायचे 2 मोठे चमचे. बेसन टाकलं की सगळं मिश्रण अगदी थोडंसं मिक्स करायचं. आता बेसन टाकल्याबरोबर काय होतं, या भाज्यांचं पाणी सुटतं, ते सोडलं जातं म्हणून ते जरा अगदी सुक्कं व्हावं लागतं. तर सुक्कं होतं म्हणून काय करायचं, जरासं पाणी टाका. त्याच्यामुळे अगदी ते मिश्रण अगदी व्यवस्थित चपातीला लागेल अशा प्रकारे होईल. अगदी नरम करून घ्यायचं, हाताने केलं तरी चालेल. छान असं आपले मिश्रण रेडी झालेलं आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला मुलांना द्यायचं असेल डब्यामध्ये तर काय करायचं, शिळ्या चपात्या न देता आपण चांगल्या ताज्या चपात्या करून अशाच प्रकारे करून दिलं तरी ते सॉस बरोबर चटणी बरोबर अगदी आवडीने खाते. कोथिंबीर घालायची आणि नंतर आपण पटकन सुरू करायचंय. तवा गरम करायला ठेवायचा, त्याच्यामध्ये इथे बटर किंवा तूप, मी इथे तूप लावलंय. जर मुलांना देत असाल तर तुम्ही बटर थोडासा लावला तरी चालेल, आणखीन जरा चांगली चव लागेल. चपाती ह्याच्यावरती घालून अगदी व्यवस्थित थोडीशी भाजून घ्यायची आणि अशा प्रकारे भाजल्यानंतर मी हिरवी मिरचीची चटणी केली होती ती लावायची. अगदी मस्त लागतं. आणि एखाद वेळी तुमच्याकडे नाही तर थोडासा सॉस लावा, जास्त नाही पण जरासा. पण सगळ्यात अगोदर जास्त म्हणजे तुम्ही जर सॉस असाच खायला द्यायचा आणि चटणी जरूर लावायची. हिरवी मिरची आणि जे आपण कोथिंबीर वगैरे घालून करतो तीच चटणी केलेली आहे. नंतर आपण त्याच्यावरती बटाट्याचं मिश्रण अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूनी लावायचं, जास्तीच्या प्रमाणात लावायचं. या मिश्रणाने अगदी 2 चपात्या अगदी व्यवस्थित पुरेशा होतील एवढं का. आणि अगदी पोटभरीचा नाश्ता आहे. सकाळच्या वेळी सगळ्यांना तुम्ही करून दिला ना तरी चालेल. फक्त याची पूर्वतयारी अगोदर करून ठेवायची. जसं भाज्या वगैरे आपण अगोदर कापून ठेवायच्या, बटाटे वगैरे फ्रीजमध्ये उकडून ठेवायचं, तर आणखी तुम्हाला सोपं जाईल. आता या भाज्या केल्यानंतर 5 मिनिटं थांबायचं आणि आपण उलट केलंय बघा. असंच उलटपुलट करून बघा किती मस्त खरपूस असं भाजलं गेलेलं आहे. आता हे आपला नाश्ता रेडी झालाय. तर पटकन आपण या चपातीला काढायचं. हवं असल्यास तुम्ही याला तोडू शकता किंवा नाहीतर असंच दिलं तरी चालेल. सॉस ह्याच्यावरती मी सॉस मेयोनीज घालून देऊ शकता. एका प्रकारचा तो पिझ्झा सुद्धा वाटतोय. ह्याचे मी अगदी 4 तुकडे केलेले आहेत. लहान मोठे जितके तुम्हाला आवश्यक तितके करू शकता. आणि डब्याला दिलं तर मात्र तुकडे करून द्या. बघा हे छानसं आपल्या मस्त अगदी झालेले आहेत अगदी त्याच्यात तुकडे. आता अशा प्रकारे काय करूया, दुसरी जी चपाती आहे ना ती सुद्धा आपण करून घ्यायची. आता ह्यात मी जास्त काही दाखवलेलं नाहीये. ज्याप्रमाणे अगोदर केलं होतं त्याचप्रमाणे करायचंय. तव्यावरती तूप लावायचं, चपातीला खरपूस भाजून घ्यायचं, चटणी लावायची आणि हे बटाट्याचं मिश्रण लावायचं. लावल्यानंतर त्याला 5 मिनिटं अगदी ठेवून द्यायचं. अगदी मंद आचेवर ठेवायचं. हे तुम्हाला सांगायला विसरते, जास्त मोठी करायची नाही. आणि असा मंद आचर केला की मस्त आतून दोन्ही बाजूने अगदी खरपूस भाजलं जातं आणि खायला अगदी छान लागतं. आता हे सुद्धा अगदी घालून झालेलं आहे. आता ह्याला सुद्धा काढून आपण तुकडे करून घेऊया. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवले आणि काही तुम्हाला वेळ लागणार नाही. पूर्ण तयारी केली तर तुम्हाला काही जरा सुद्धा वेळ लागत नाही. मुलं अगदी खूप आवडीने खातील. मुलंच का मोठं सुद्धा खातील. बघा ह्याचे तुकडे अगदी व्यवस्थित छान असे झालेले, कारण का ते अगदी क्रिस्पी झाले होते. आता हे सगळं आपण एका ताटामध्ये अगदी सर्व करूया. आणि मी इथे काय केलंय, चटणी सुद्धा केली होती आणि सॉस दिलाय, म्हणून तुम्हाला मुलांना सॉस तुम्ही दिला तरी चालेल.
कशी वाटली माझी रेसिपी? आवडली का? आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, चॅनलवर नवे सतत सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शॉर्ट व्हिडिओ मात्र वेगवेगळ्या रेसिपी दिल्या तर नक्की पाहायला विसरू नका. तर पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.